जय महाराष्ट्र, मी ज्योती फणसे। महाफास्टमध्ये आपलं स्वागत। पुढच्या 30 मिनिटात आपल्याला घ्यायच्यात 50 अपडेटेड बातम्यांचा आढावा। सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना। देशभरातील सरकारी कर्मचारी आज एक दिवसीय संपावर आहेत। राज्य आणि केंद्रीय संघटना या संपात सहभागी होणार आहेत आणि या संपात राज्यातील शिक्षक संघटना देखील सहभागी झाल्यात। शुक्रवारी संप, त्यानंतर वीकेंड आणि सोमवारी गणेश चतुर्थी यामुळे सलग 4 दिवस सरकारी बँकांमध्ये काम होणार नाहीत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावले असंच म्हणावं लागणार आहे। अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महागाई भत्त्यात 6% वाढ केल्याची माहिती दिली आहे। त्याचबरोबर 1 जानेवारी 2016 पासून हा महागाई भत्ता वाढवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय आणि 1 सप्टेंबर पासून तो देण्यात येणार आहे। तर 8 महिन्यांची थकबाकी रोखीनं देखील देण्यात येणार आहे। वादग्रस्त असलेल्या मुंबईतील आदर्श इमारतीमधील ते 2 लाभार्थी सीबीआयला सापडत नाहीयेत। सीबीआयनं गुरुवारी आपल्या चौकशी अहवाल हायकोर्टात दाखल केलाय। मात्र हायकोर्टानं या तपासासंदर्भात नाराजी व्यक्त करत सीबीआयने या प्रश्नी गांभीर्याने विचार केलेलाच नसल्याचं म्हटलंय। कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणी संशयित आरोपी वीरेंद्र तावडेचा ताबा घेण्यात येणार आहे। यासाठी कोल्हापूर पोलीस आणि एसआयटीची टीम पुण्यात दाखल झाली आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयनं 10 जूनला तावडेला नवी मुंबईतून अटक केली होती। वीरेंद्र तावडे याआधी 8 वर्ष कोल्हापूरमध्ये वास्तव्य केलंय। तसंच त्यानं रिव्हॉल्व्हर बनवून देण्यासाठी आग्रह केल्याचा जबाब कोल्हापूरमधल्या एका साक्षीदारानं दिलाय। आदिवासी विकास मंत्र्यांचाच जिल्ह्यात आदिवासी बांधवांचे हाल होताना दिसत आहेत। डहाणू तालुक्यात अन्न सुरक्षा योजनेचे 3 तेरा वाजलेले पाहायला मिळतात। दारिद्र्य रेषेखालील आदिवासी लाभार्थ्यांना निकृष्ट धान्य पुरवठा करण्यात येत असल्याचं समोर झालंय। तर येथील आदिवासी नागरिकांनी निकृष्ट दर्जाचं असल्यानं रेशनिंगचं धान्य रस्त्यावर फेकून दिलंय। अरबी समुद्रातल्या प्रस्तावित शिव स्मारकाला अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीनं विरोध दर्शवलाय। स्मारकासाठी सर्व नियम डावलले गेले असल्याचा आरोप देखील कृती समितीनं यावेळी केलाय। मराठा आरक्षणावरून काँग्रेसच्या नारायण राणेंनी सरकारला लक्ष्य केलंय। मराठा समाजाच्या मोर्चाची भावना ओळखा, मराठा आरक्षणाबाबत सरकारनं अंत पाहू नये अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे। राज्याचं गृह खातं शिवसेनेकडे पाहिजे होतं असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय। सेनेचा गृहमंत्री असता तर गुंडांचा बंदोबस्त झाला असता। मुंबईत शिवसेनेचा धाक आहे आणि दरारा देखील आहे। वाहतूक पोलीस विलास शिंदेंच्या खुनानंतर संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलंय। गृह खात्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेवर काँग्रेसच्या नारायण राणेंनी निशाणा साधलाय। ज्यांच्या पक्षातच जरब राहिली नाही ते राज्यात काय बसवणार असा खोचक सवाल राणेंनी उपस्थित केलाय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मध्यवैतरणा जलाशयाचं नामांतरण करण्यात आलंय। या जलाशयाला आता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्यवैतरणा जलाशय असं नाव दिलेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय। राज्यातील मोठ्या धरणांसह छोटे मोठे प्रकल्पही चांगल्या स्थितीत असून त्यांच्या सर्वेक्षणाची गरज नाही असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय। डॅम सेफ्टी विभागाअंतर्गत धरणांची नियमित तपासणी होत असून वर्षभरात धरणांची गळती देखील बंद करण्यात येणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे। मुंबईतल्या दोन्ही विमानतळांजवळील उंच इमारतींवर गदा येण्याची शक्यता आहे। एअरपोर्टवरील धावपट्टीपासून 4 किलोमीटरच्या परिघातील टोलेजंग इमारतींची उंची हे मोजण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत आणि या इमारतींवर पोल्स आणि अँटेना निर्धारित उंचीपेक्षा जास्त उंच असतील तर ते तात्काळ पाडण्यात यावेत असं कोर्टाने सांगितलंय। मुंबई वगळता महानगरपालिकांच्या वाढीव हद्दीतील लोकसंख्येच्या प्रमाणात नगरसेवकांची संख्या वाढवण्याच्या अध्यादेशाला राज्यपालांची मान्यता मिळाली। या सुधारित तरतुदीनुसार पुणे आणि नागपूर महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढू शकते अशी माहिती नगरविकास विभागातील सूत्रांनी दिली आहे। नोटीस बजावूनही विवरणपत्रांच्या संपूर्ण प्रती सादर न केल्यामुळे 57 राजकीय पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे। त्यामुळे राज्यात नोंदणी रद्द करण्यात आलेल्या पक्षांची एकूण संख्या आता 248 झाली आहे। देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये दिल्ली पाठोपाठ मुंबईचा देखील नंबर लागलाय।
विनयभंग, महिलांवर हल्ले, त्यांचा लैंगिक छळ करणं आदी गुन्ह्यांमध्ये मुंबापुरी ही देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. नाशिक पोलिसांनी पोळानिमित्त एका शेतकरी परिवाराला अनोखी भेट दिली आहे. 3 दिवसांपूर्वी चोरीला गेलेली बैलजोडी पोलिसांनी चक्क पोळ्याच्या दिवशीच हुडकून काढल्यानं या शेतकरी परिवाराच्या आनंदाला पारावर उरला नाहीये. सांगली महापालिकेच्या महासभेत गुरुवारी चांगलाच राडा झाल्याचं पाहायला मिळालं. महापौर आणि नगरसेवकांमध्ये वाद झाल्यानंतर नगरसेवक महापौर आणि आयुक्तांच्या अंगावर धावून गेले. यावेळी महापौरांनी नगरसेवकांना रोखून धरत पीठासनावरचं बैठक मारल्यानं परिस्थिती आणखी चिघळली होती. विलास शिंदेंच्या मृत्यूनं हादरलेल्या मुंबई पोलीस दलानं एक पाऊल मागे टाकलंय. यापुढे नाकाबंदी दरम्यान झडती अथवा चौकशीच्या वेळी एकट्या पोलिसांना चौकशी करू नये असे आदेश दिलेले आहेत. यापुढे नाकाबंदी, ड्रंक अँड ड्राईव्ह अथवा इतर कारवाईवेळी एकट्या दुकट्या पोलिसांना तपासणी करू नये असे स्पष्ट आदेश उच्च पदस्थांनी दिलेले आहेत. राज्यात पोलिसांवर हल्ला करण्याचं सत्र सुरू आहे. जळगावमध्ये पोळा सण साजरा करत असताना 2 गटांमध्ये राडा झाला आणि ते मिटवायला गेलेल्या पोलिसाला जमावानं मारहाण केली आहे. जळगाव जिल्ह्यातील दहिगाव येथे पोळा सणाचं नारळाचं तोरण तोडण्याच्या कारणावरून जमावामध्ये राडा झाला होता. मुंबईत खाकीवर पुन्हा एकदा दादागिरी पाहायला मिळाली. कुर्ल्यामध्ये एका दुचाकीस्वारानं वाहतूक पोलिसाला उडवलंय. नाकाबंदी लावली असताना दुचाकीस्वार थांबला नाही. त्याला अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या देविदास निंबाळकर या वाहतूक पोलिसावरच दुचाकी घातली. पोलिसांनी दुचाकीस्वाराचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलाय. बाप्पाचं आगमन अवघ्या 2 दिवसांवर आलंय. या पार्श्वभूमीवर लालबागच्या राजाचा मुखदर्शन सोहळा गुरुवारी पार पडलाय. यावेळी तमाम गणेश भक्तांना राजाच्या यंदाच्या रूपाचं पहिलं दर्शन घडलंय आणि यावेळी तमाम भाविकांनी दर्शनाचा लाभ देखील घेतलाय. डोंबिवलीत लोकरीपासून बाप्पाची मूर्ती साकारण्यात आली. फक्त बाप्पाच नव्हे तर बाप्पाच्या पूजेसाठी आणि आरासासाठी लागणारे सर्व साहित्य देखील लोकरीचंच बनवलंय. या बाप्पाला परदेशातून देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नाशिकमध्ये चक्क सीडीपासून गणपती बनवण्यात आलाय. नाशिकच्या कला मंदिरात काम करणाऱ्या किशोर निकुंभ याने ही मूर्ती साकारली आहे. यासाठी 800 सीडीजचा वापर केलेला आहे आणि हा गणपती तयार करताना चंदेरी कागद, चहा पिण्यासाठी वापरण्यात येणारे ग्लास, लाईट फिटिंगचे पाईप, कागदी पुट्टा असा वापर केलेला आहे. औरंगाबादमध्ये ट्रॅफिक कंट्रोलसाठी आता ड्रोनचा वापर केला जाणार आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या खबरदारीसाठी हा उपाय केलेला आहे. नियम तोडणारे वाहन चालकांवर त्यामुळे कारवाई करता येणार आहे. गणपती, दिवाळी आदी उत्सवांमध्ये सुतळी बॉम्ब वाजवणं महागात पडणार आहे. या फटाक्यामुळे ध्वनी प्रदूषण होत असल्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली आहे. रस्त्यांवर किंवा रस्त्यापासून 10 मीटर अंतराच्या आत फटाके वाजवल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. गणेशोत्सव मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या पथकांनी आवाजाची मर्यादा ओलांडू नये, तसंच मिरवणुकीदरम्यान संपूर्ण रस्ता व्यापू नये अशा प्रकारच्या सूचना पुणे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी पथकांना दिलेल्या आहेत. नगरमध्ये गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांबरोबर पोलिसांची जय्यत तयारी सुरू आहे. गणेशोत्सव काळात मुख्य शहरातील 11 रस्ते रात्री वाहतुकीसाठी 10 दिवस बंद राहणार आहेत, तर 7 रस्त्यांवर 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेनं सोडण्यात आलेल्या जादा गाड्यांना दिवा येथे थांबा दिलेला आहे. दादर सावंतवाडी गाडीला दिवा येथे थांबा देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे ठाण्यापुढील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रवासासाठी ऑनलाईन तिकिटाची नोंदणी करणाऱ्या प्रवाशांना 10 लाख रुपयांपर्यंत विम्याचं संरक्षण मिळण्यास 1 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. रेल्वेकडून 1 रुपयांपेक्षाही कमी प्रीमियममध्ये विमा कवच उपलब्ध करण्यात आलंय. IRCTCच्या माध्यमातून ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्या 92 पैसे भरून विमा मिळणार आहे. सायबर सिटीतील स्थानकांच्या हस्तांतरणाला मध्य रेल्वेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये. ही प्रक्रिया रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी सिडकोनं आता हे प्रकरण केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडवण्याचा निर्णय घेतलाय. रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी काही महिन्यांपूर्वी स्थानकांच्या हस्तांतरणास हरकत नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
खासगी टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या ओला उबेरसाठीही नियमांची चौकट आखून देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे. त्यांच्यासाठी कोणते नियम बसवता येतील याचाही विचार करण्यात येत आहे. त्यासाठी केंद्रीय स्तरावर समिती नियुक्त करण्यात आली असून त्यावर लवकरच निर्णय होईल अशी भूमिका परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केली आहे. तूर डाळींचा दर सामान्यांच्या आवाक्यात येत असताना सरकारची डाळ बाजारात आली खरी, पण गेल्या 2 दिवसात पुन्हा तूर डाळीच्या दरामागे दर क्विंटल मागे 1,500 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे तुरीला किलो मागे 15 रुपये मोजावे लागतात. परिणामी तूर डाळीला क्विंटल मागे 8,500 रुपये इतका दर झालाय. बाजारात तूर डाळीचा भाव कमी होत असल्यानं रेशनसाठी उपलब्ध झालेल्या तूर डाळीचा साठा आता रेशन दुकानांमध्ये पडून आहे. नगर जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये 2,872 क्विंटल तूर डाळ पडून आहे. 1,200 क्विंटल डाळीची विक्री झाली आहे. उर्वरित तूर डाळीची विक्री कशी करायची असा प्रश्न आता रेशन दुकानदारांना पडलाय. ठाणे जिल्ह्यात दररोज सुमारे 2.25 लाख रुग्णांना सोनोग्राफीची गरज पडत असल्यानं रेडिओलॉजिस्टच्या संपाचा मोठा फटका रुग्णांना बसतोय. गुरुवारपासून सुरू झालेल्या या बेमुदत संपात जिल्ह्यातील तब्बल 550 रेडिओलॉजिस्ट केंद्रांनी काम बंद ठेवल्यानं रुग्णांचे मात्र हाल होत आहेत. नवी मुंबईत अनधिकृत बांधकामांच्या विरोधात सिडकोनं पुन्हा एकदा कंबर कसली आहे. जानेवारी 2016 नंतर उभारलेल्या बेकायदा बांधकामांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. यात ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील एकूण 127 बांधकामांचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदासाठी अखेरच्या दिवशी एकूण 11 जणांनी अर्ज केलेले आहेत. त्यामुळे आता या पदासाठी एकूण 12 दावेदार रिंगणात आहेत. त्यापैकी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष लागले. जुलै महिन्यात झालेल्या 10वीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश घेता येण्यासाठी 11वी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीनं 4थ्या विशेष फेरीचं आयोजन केलंय. या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील 3 सप्टेंबरला जाहीर करण्यात येईल. मुंबईसह राज्यातील लॉ प्रवेशाचा उडालेला गोंधळामुळे राज्य शिक्षण विभागावर टीकेची झोड उठली आहे. मात्र या रखडलेल्या प्रवेश प्रक्रियेला बार काउन्सिल ऑफ इंडिया जबाबदार असल्याचं स्पष्टीकरण जे आहे ते गुरुवारी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलं आहे. राज्यभरातील इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्ष प्रवेशाच्या हजारो जागा रिक्त राहिल्याचं काही दिवसांपूर्वी स्पष्ट झालंय. तर दुसरीकडे दुसऱ्या वर्षासाठीच्या प्रवेशासाठीही अनेक विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं दिसून येत आहे. प्रवेश प्रक्रियेतील 4 कॅप राऊंड देखील पूर्ण झाले. त्यानंतरही प्रवेश न मिळाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. वर्षभरात मराठीसह इतर प्रादेशिक भाषेच्या तब्बल 64 पालिकेच्या शाळा बंद पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर 2 वर्षात तब्बल 34 मराठी शाळांना कायमचं टाळं ठोकण्याची नामुष्की पालिकेवर ओढावली आहे. राज्यातील जास्तीत जास्त प्रादेशिक परिवहन कार्यालयांना नियमाप्रमाणे आवश्यक 250 मीटरचे टेस्टिंग ट्रॅक देऊ अशी लेखी हमी गुरुवारी राज्य सरकारनं उच्च न्यायालयात दिली आहे. त्यामुळे न्यायालयानं राज्यभरातील वाहनांचा फिटनेस टेस्ट प्रमाणपत्र मिळवण्याचा व्हायला खोळंबा अखेर दूर केलाय. विना परवानगी रस्ते खोदून ऑप्टिकल फायबर केबल टाकल्याबद्दल वोडाफोन आणि रिलायन्स कम्युनिकेशन टेलिकॉम या कंपन्यांना 11 कोटी 9 लाख रुपयांचा दंड केलेला आहे. या दंडाच्या वसुलीसाठी दोन्ही कंपन्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्याचे पत्र पुणे महापालिकेनं जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. पुणे महापालिका क्षेत्रात दरडोई अधिक पाणी दिलं जात असून ग्रामीण भागांमध्ये अपुरं पाणी मिळतं. या स्वरूपात पाणी पुरवठा करणं अवघड असून महापालिकेनं कायद्यानुसारच नागरिकांना पाणी पुरवठा करावा असा सल्ला पुणेकरांनी पाण्याचा वापर जरूर करावा असं आवाहन जे आहे ते पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलंय. जुन्नर शहरातील 322 घरांमध्ये डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांच्या अळ्या आढळल्या. त्यामुळे शहरात आरोग्याचा प्रश्न उद्भवलाय. डेंग्यू सदृश आजारांचे रुग्णही ग्रामीण रुग्णालयात दाखल होऊ लागलेले आहेत. नगरपालिका प्रशासनानं डासांच्या पैदास जागांच्या निर्मूलनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश तालुका आरोग्य विभागाला दिलेले आहेत. मोकाट कुत्र्यांच्या उच्छेदामुळे संतप्त जळगावकरांच्या भावना लक्षात घेत महापालिकेनं मोकाट कुत्री पकडून त्यांना जंगलात सोडण्याची सुरू केलेली मोहीम आता अंगाशी आली. या संदर्भात दिल्लीच्या अॅनिमल वेलफेअर बोर्डानं नुकतीच आयुक्त जीवन सोनवणे यांना नोटीस दिली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयातील 4 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. झाकीर नाईक यांच्या एनजीओचा परवाना नूतनीकरण प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं समजतंय. गृह मंत्रालयानं ही कारवाई केल्याचं समोर येते. मात्र त्या अधिकाऱ्यांची नावं आणि पदं गुलदस्त्यात आहेत.
नैतिकता जपण्यासाठी भारतानं लष्कराच्या बळावर निराकरण करण्याचा पर्याय निवडला असला तरी पाकव्याप्त काश्मीर हा आतापर्यंत भारताचा भाग बनला असता, अशी टिप्पणी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अरूप रहा यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं ठरवून दिलेल्या 3 महिन्यांच्या मुदतीत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळतील असं सिंगूर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर दुसऱ्या दिवशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. ऑडीची 5th जनरेशन ऑडी A4 भारत प्रवेशास सज्ज झाली असून येत्या 8 सप्टेंबरला ती भारतात येते. या मॉडेलच्या मागच्या जनरेशनपेक्षा नवीन मॉडेल लांबी रुंदीला अधिक आहे आणि या कारचं भारतात पेट्रोल व्हर्जन जे आहे ते सादर केले जाणार आहे. या कारची किंमत साधारण 40 लाख रुपयांपर्यंत असेल. 2017 साली स्विफ्ट आपली नवीन कार लॉन्च करणार आहे. युरोपमध्ये या स्विफ्ट स्पोर्ट कारची चाचणी झाली आहे. या स्विफ्टमध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स देखील असणार आहेत आणि यामध्ये एअरडॅम आणि मागील बाजूस डबल एक्झॉस्ट आणि बॉडी स्कर्टिंग असणार आहे. तसंच या कारमध्ये नवं 1.4 लिटर बूस्टर जेट पेट्रोल इंजिन देखील असणार आहे. आणि असं महाफास्टमध्ये वेळ जाईल इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.